सन्मती बँकेतील फसवणुकीवरून मेथे दाम्पत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने बचाव। सन्मती सहकारी बँकेच्या तळंगे शाखेतील ठेवीवरील रक्कम बोगस कर्ज खात्यात टाकून गैरवापर झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी 4 महिने उलटूनही गुन्हा दाखल न केल्याने तक्रारदार सौ संगीता मेथे व पती सचिन मेथे यांनी आज 15 ऑगस्ट 2025 रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। त्याची पार्श्वभूमी अशी, सौ संगीता मेथे राहणार अब्दुल्लाट तालुका शिरोळ यांनी 7 एप्रिल 2025 रोजी सन्मती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अप्पासाहेब पाटील, त्यांच्या पत्नी, नातेवाईक व इतर मिळून 24 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीत बँकेच्या तळंगे शाखेत त्यांच्यावरील ठेवी बोगस कर्ज खात्यात टाकून रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे। पुरावे सादर करूनही पोलिसांनी आजवर गुन्हा नोंदवला नाही। मेथे दाम्पत्यांनी वारंवार लेखी व समक्ष निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने 7 जून 2025 रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाची चेतावणी दिली होती। त्यावेळी पोलिसांनी एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यास भाग पाडले होते। मात्र त्यानंतर ही कारवाई न झाल्याने संताप वाढला। धमकी व तणावपूर्ण वातावरणात 13 ऑगस्ट 2025 रोजी अशोक पाटील यांनी सचिन मेथे यांना अब्दुल्लाट येथील औद्योगिक वसाहतीत गाठून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही मेथे दाम्पत्याने केला आहे। या घटनेनंतर ते गावातून बेपत्ता झाले होते। पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते निष्फळ ठरले। तेव्हा आज स्वातंत्र्यदिनी मेथे दाम्पत्य कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी तात्काळ अटकाव करून त्यांना ताब्यात घेतले। यावेळी सौ मेथे यांच्या आईने पोलीस ठाण्यासमोर आक्रोश व्यक्त करत पोलीस व सन्मती बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला। घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते। ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुरणे, कुरुंदवाड।